मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका मोठ्या दलित नेत्याबद्दल माहिती घेणार आहोत। त्या दलित नेत्याचं नाव होतं जोगेंद्रनाथ मंडल। हो, जोगेंद्रनाथ मंडल हे त्यावेळी पाकिस्तानचे पहिले कायदामंत्री म्हणून नेमणूक झाले होते। पण पाकिस्तानची निवड करून देखील ते पुन्हा भारतामध्ये का परतले यामागची संपूर्ण स्टोरी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। समस्त दलित समाजाचे उद्धारकर्ते असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या एका इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून पाकिस्तानचे कायदामंत्री हे पद स्वीकारणाऱ्या या दलित नेत्याला शेवटी भारतातच शरण यावे लागले। भारताचा 79वा स्वातंत्र्य दिन साजरा होत असताना विभाजनाच्या काळात भारताऐवजी पाकिस्तानची निवड करणारे प्रख्यात दलित नेते जोगेंद्रनाथ मंडल यांची कथा हृदय पिळवटून टाकणारी आणि तुलनेने फारच कमी लोकांना माहिती असलेली आहे। भारतातील सामाजिक व्यवस्थेबद्दल भ्रमनिरास झाल्याने आणि सुरुवातीला मोहम्मद अली जिना यांच्या आश्वासनांकडे आकृष्ट होऊन मंडल हे पाकिस्तानचे पहिले कायदामंत्री झाले। परंतु पाकिस्तानच्या बाबतीत धार्मिक पारडं जड ठरल्याने त्यांची अपेक्षा लवकरच फोल ठरली आणि अखेरीस त्यांना भारतात परत यावे लागले। ब्रिटिश भारतातील बरिसाल येथे नामशूद्र या दलित समाजातील शेतकरी कुटुंबामध्ये जन्म झालेले जोगेंद्रनाथ मंडल यांनी प्रतिकूल परिस्थितीशी सामना करत शिक्षण घेतले। 1934 साली कायद्याची पदवी मिळवली, परंतु वकिली व्यवसाय न करता त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य अन्यायाविरुद्ध लढा देण्यात आणि दलितांच्या प्रगतीसाठी झटण्यामध्ये घालवले। मंडल यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात बरिसाल नगरपालिका निवडणुकांपासूनच झाली। तिथे त्यांनी वंचितांचे जीवनमान उंचावण्यासाठी अहोरात्र काम केले। 1937च्या प्रांतिक निवडणुकीत त्यांनी काँग्रेस जिल्हा समिती अध्यक्षांचा पराभव करून बकरगंज उत्तर पूर्व मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभा जागा जिंकली। सुरुवातीला मंडल हे सुभाषचंद्र बोस यांच्या प्रभावाखाली होते, मात्र सुभाषचंद्र बोस यांनी काँग्रेस सोडल्यानंतर हळूहळू ते मुस्लिम लीगकडे आकृष्ट झाले। ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याने देखील प्रभावित होते। 1946च्या संविधान सभेमध्ये निवडणुकीमध्ये तत्कालीन बॉम्बेत पराभव झाल्यानंतर बंगालमधून बाबासाहेब आंबेडकर यांना विजय मिळवून देण्यामध्ये जोगेंद्रनाथ मंडल यांची खूप मोठी भूमिका होती। मंडल हे स्वतः संविधान सभेचे सदस्य होते। त्यांनी भारतीय संविधानाचा मसुदा तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये लक्षणीय असे योगदान दिले होते। 1946च्या दंगलीदरम्यान जोगेंद्रनाथ मंडल यांनी पूर्व बंगालमध्ये फिरून दलितांना मुस्लिमांविरुद्ध प्रत्युत्तरात्मक हिंसा न करण्याचा सल्ला दिला होता आणि दोन्ही समाजांना उच्चवर्णीय हिंदूंच्याच अत्याचाराचे बळी असल्याचे सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न केला होता। याच काळामध्ये त्यांनी मुस्लिम लीगमध्ये देखील प्रवेश केला आणि ते मोहम्मद अली जिना यांचे निकटचे सहकारी झाले। उच्चवर्णीय हिंदू बहुसंख्यक असलेल्या देशामध्ये दलितांची परिस्थिती कधी देखील बदलली नाही आणि पाकिस्तान हा त्यांच्यासाठी अधिकच चांगला पर्याय ठरू शकतो अशी त्यांची धारणा होती, ती अगदी फोल ठरली। जिना यांनी मंडल यांची निवड 1946च्या अंतरिम भारतीय सरकारमधील मुस्लिम लीगच्या 5 प्रतिनिधींमध्ये केली होती। जिना यांच्या आश्वासनानंतर मंडल यांनी पाकिस्तानात स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना या निर्णयाबाबत सावध केले, मात्र जिना यांच्या प्रभावाखाली मंडल यांनी पाकिस्तानची निवड केली। विभाजनानंतर जोगेंद्रनाथ मंडल पाकिस्तानात गेले आणि तिथल्या संविधान सभेचे हंगामी अध्यक्ष झाले। जिना यांनी त्यांना पाकिस्तानच्या संविधान सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्षस्थान देखील दिले। योगायोगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भारताचे पहिले कायदामंत्री म्हणून निवड झाली, तर जोगेंद्रनाथ मंडल हे पाकिस्तानचे पहिले कायदामंत्री आणि कामगार मंत्री झाले। मात्र 1948 साली मोहम्मद अली जिना यांच्या निधनानंतर मंडल यांची सगळी स्वप्ने ढासळू लागली। पाकिस्तानात दलितांबाबत होणारा भीषण भेदभाव वाढतच गेला। त्यासोबत हिंदूंवरती वाढती हिंसा
त्यांनी स्वतः अनुभवली आणि ते अंतर्मुख झाले. त्यांना स्वतःचा निर्णय घेतलेला चुकीचा वाटू लागला. जिना यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या राजकीय प्रभावामध्ये झपाट्याने घट झाली. पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान लियाकत अली खान यांना हिंदू आणि दलितांच्या समस्या दूर करण्यासाठी त्यांनी प्रामाणिकपणे अनेक विनंत्या केल्या, परंतु त्या सर्वच्या सर्व निष्फळ ठरल्या. दलितांच्या उत्थानासाठी पाकिस्तान हे एक अत्यंत योग्य भूमी ठरेल असा त्यांचा विश्वास होता. पण दलित अल्पसंख्याकांवरील उघड भेदभावाने त्यांच्या सर्व अपेक्षा धुळीस मिळाल्या. त्यांच्यावर विश्वास ठेवून आलेल्या सर्व हिंदू दलितांची अत्यंत वाताहत झाली. धार्मिक अतिरेक्यांनी मुस्लिम हितासाठी हिंदूंवरील अत्याचार वाढवले. मंडल पाकिस्तानच्या राजकारणात अधिकाधिक एकाकी होत गेले. जिना यांच्या मृत्यूनंतर घडलेल्या घटनांच्या मालिकेने मंडल यांचा भ्रमनिरास झाला. सरकारमध्ये अल्पसंख्याकांबाबत दिलेली आश्वासने पाळणारे आता कोणीच उरले नव्हते. त्यांनी पाहिले की सत्तेत धर्म आणण्याचा कटाक्ष तेथील मुस्लिम लोकांनी पुढे आणला होता. पाकिस्तानातील परिस्थिती इतकी भयावह झाली की मंडल यांना तिथून पळून जाण्याशिवाय दुसरा मार्ग राहिला नाही. 1950 साली पाकिस्तानात वादग्रस्त ऑब्जेक्टिव्ह रिझोल्यूशन मंजूर झाले. संविधान सभेतील जवळपास सर्व मुस्लिम सदस्यांनी त्याला पाठिंबा दिला, तर जवळपास सर्व अल्पसंख्याक सदस्यांनी त्याला विरोध केला. एका अल्पसंख्याक सदस्याने तर असेही म्हटले की जर मोहम्मद अली जिना जिवंत असते तर हा ठरावच मंजूर झाला नसता. मात्र आता तेथे अल्पसंख्याक लोकांचे ऐकणारे कोणी देखील जिवंत नव्हते. पूर्व पाकिस्तानातील दलितांवरील अत्याचारांबाबत सतत नाराजी व्यक्त करून देखील मंडल यांच्या हाती काहीच मिळाले नाही. 1950 पर्यंत पंतप्रधान लियाकत अली खान यांच्या मंत्रिमंडळामध्ये ते राहिले. 8 ऑक्टोबर 1950 रोजी जोगेंद्रनाथ मंडल यांनी अखेर राजीनामा दिला आणि 1947 पासून फक्त 3 वर्षाच्या कालावधीतच त्यांनी पाकिस्तान सोडण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांच्यासोबत गेलेल्या दलितांच्या आणि हिंदू अल्पसंख्याकांना मात्र तिथे तशाच अवस्थेत सोडून ते स्वतः भारतामध्ये पळून आले. बंगालमध्ये लष्कर, पोलीस आणि मुस्लिम लीग कार्यकर्त्यांनी शेकडो दलितांची हत्या केल्याचा उल्लेख मिळाला. ही घटना त्यांना मनोमन अस्वस्थ करून गेली आणि पाकिस्तानशी असलेली त्यांची नाळ ही कायमचीच तुटली. पाकिस्तानी सरकारमधून राजीनामा दिल्यानंतर मंडल यांचे भारतात देखील पश्चिम बंगालमध्ये पुनरागमन झाले. मात्र यामुळे राजकीय वर्तुळात मात्र त्यांना पुन्हा विरोध पत्करावा लागला. 1950 साली ते भारतात आले आणि विडंबना अशी की पाकिस्तानचा भूतकाळ असल्यामुळे भारतात देखील त्यांच्याकडे नेहमीच संशयाने पाहिले गेले. विभाजनापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे ते निकटवर्ती राहिले होते. मात्र त्यांनी घेतलेल्या चुकीच्या निर्णयामुळे त्यांना पुढे भरपूर वाईट काळ पाहावा लागला. आपल्या शेवटच्या काळात त्यांनी कोलकात्यातील अत्यंत मागासलेल्या भागामध्ये वास्तव्य केले. काँग्रेसशी संबंध सुधारून आपले राजकीय आयुष्य तरी पुन्हा उभे करता यावे यासाठी त्यांनी अतोनात प्रयत्न केले. मात्र त्यामध्ये त्यांना यश आले नाही. 1952 ते 57 मध्ये उत्तर कोलकात्यातील मतदारसंघातून त्यांनी निवडणुका लढवल्या, परंतु दोन्ही वेळा त्यांना पराभव पत्करावा लागला. 1968 साली नदी पार करत असताना बोटीतच आलेल्या हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. मात्र त्यांचा मृत्यूचं ठोस कारण नेमकं काय हे अद्याप देखील समजू शकलेलं नाही. तर मित्रांनो, ही होती जोगेंद्रनाथ मंडल यांच्याबद्दलची माहिती. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये लिहा. सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका. लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच नवनवीन इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.